तर आताच इथं काम होतं म्हणून थांबलो होतो आणि आपले फॅन फॉलोअर भेटलेले आहेत परत एकदा. आपला जो धनगर डान्स होता त्याला 1 मिलियन क्रॉस झाल्यात. बैठे बिठाए जन्नत दिखा. आणि कलर कसे लावले बघा, फेस बघायचा. पुढे डोक्यात मारून घे. हे बघ, घे की एकच बुट्टी बघूया. तर नाही का दोन फोटो झाले गणेशचे. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे महिला दिन आणि हळू यासाठी बोलते की गणेश आज माझ्या आधी उठलाय आणि आज सुट्टी असल्यामुळे जरा लेटच उठलो आहे मी, पण तरी पण माझ्या आधी उठलाय आणि जरा आवरा लागलाय. बघूया आता तो काय काय सरप्राईजेस देतो मला. माझी तर काय एवढी अपेक्षा नाही आहे, पण छोट्या छोट्या अपेक्षा आहेत ज्या घरच्या तरी. आय होप तो करेल आणि करेलच याची मला गॅरंटी आहे. तर बघूया काय काय करतं. तर सगळ्यात आधी तुम्हाला महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. बी हॅपी, हॅपी राहा, खुश राहा, इतरांना खुश ठेवा आणि आपलं जे काम आहे ते आपल्याला केलंच पाहिजे घरचं, आणि तेही एकदम एनर्जेटिक, एकदम तंदुरुस्त राहून काम करा, एवढीच माझी इच्छा आहे सगळ्या महिलांसाठी. सारखं माझ्या नावानं का मारत असतं. अगं जाते कशाला खाली, जप करा म्हणा माझ्या नावानं खाली. काय करू, कोण फुगवणार, हवा नाही माझ्याकडे. हे नाही तुमचं तुम्ही खेळा, बार काय बी तुम्ही. हे नाही बाई, वरती चहा ठेवलाय मी. हो माय गॉड, हा नुसतं म्हणजे मग काय पाहिजे. वाळलं ये देतो तुला, वाळलं देतो ये, सुकवायला ठेवलं ये. हा ये, उद्या डोक्यात मारून घे. हे बघ, घे की एकच बुट्टी बघूया. काय करायला, कशी बारकी खेळायला. प्रीतमचं तोंड बघ, खुशी बघ, खुशी बघ कशी मार्शिल अंगावर सांगतो तुला. बाबालाच तुझ्या बाहेर काढतो. ए ए ए बारके, तर खुशीपेक्षा बारकी असतो. काय करायला आवर घेऊ. मस्तपैकी आलं बिल्लं किसून टाकलं होतं, त्यात सगळं वाया गेलं माझं. आता पुनमुळं सांगतो की तिला. पुणे, अगं तुझ्यामुळे चहा सगळा आटला. मग काय, जरा कमी आलो असतो, लेट आलो असतो, अजून पातेलच जळलं असतं. केली की बाई बंद आता. आवर आता. तर मी म्हणल्याप्रमाणे गणेशनं आज न सांगता चहा ठेवलेला आहे. मी त्याला काहीही सांगितलं नाही, पण आज त्यानं चहा ठेवलेला आहे. प्लस त्याचं काम पण करतो, एडिटिंग पण आहे. आज सकाळ सकाळी तो व्हिडिओ टाकेल रंगपंचमीचा. चहा ठेवलेला आहे त्यानं आणि आज रंगपंचमी पण आहे, त्यामुळे सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा. खूप कलर खेळा. मला जरा भीती नाही वाटत मला, पण कलर लावायला मजा येत्या, पण परत नंतर कलर काढायला नको वाटते मला, त्यामुळे मी शक्यतो खेळायला जात नाही. पण आज सकाळ सकाळी मी गणेशला भिजवलेला आहे, त्याच्यामुळे आनंद आहे. परीला फुगा फुगवूनच मदत करतो, तो एक फुगा फेकून मारला आणि बरोबर त्याला लागलेला आहे. बघू वाळलं काय. हे भिजलेला आहे गणेशचा, एक फुगा मारलाय मी त्याला. मी तर रंगपंचमी खेळलेली आहे. कलर तर मीच लावणार गणेशला पहिला. तर मित्रांनो, ही चुटकी बघा कशी खायला लागल्या. ओरिओ बिस्किट खाण्याची पद्धत बघायची. तुम्ही पण लहानपणी असं कधी खाल्लं असेल की, खाल्ला असेल तर कमेंट बॉक्स मधून सांगा. आणि कलर कसे लावले बघा, फेस बघायचा. माझं बाळ ते कसलं क्यूट दिसा नाही ते, क्यूटी पाय. तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय लोकेशन बघायला, कारण आमचा जो धनगरी, आमचा नाही माझा जो धनगरी होता सवय लागलं रे आपला जो धनगरी डान्स होता त्याला 1 मिलियन क्रॉस झाल्यात. आणि मी बोललो होतो की 1 मिलियन क्रॉस झाल्यावर मी पारंपरिक वेशात म्हणजे धनगरी पोशाखामध्ये मी तो डान्स शूट करणार आहे. त्यासाठी मला लोकेशन हवं होतं. लोकेशन असं हवं आहे की थोडंसं दगडी बांधकाम पाहिजे मंदिराचं,
जेणेकरून जे पारंपरिक फील येईल आणि पाठीमागं डोंगर वगैरे असं पाहिजे होतं. मग ते मला तसं मिळालं पाहिजे. जसं शिवराज्याभिषेक गीत आहे, ज्याने ज्याने कोणी बघितलं असेल, धनगरी नृत्य करतात ना, त्यांच्या पाठीमागचा जो आहे ना लोकेशन, सेम तसा ह्यामध्ये जर मला इथे मिळाला जवळपास कुठेही, तर मी लगेच शूट करणार आहे. त्यामुळं तुमच्या पण नजरेत कुठे असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सातारा, पुणे असलं काय सांगू नका, आपल्या जवळपास कुठलेही सांगा, मी तिथं तयार आहे. मी आज बघायला चालू आहे त्यासाठी, तर बघूया काय होते. हां, मी एखादं मिळालं, जर तसं नाही मिळालं तर माझ्या डोक्यात तर असं आहे की पाठीमागे साईडला सगळी हिरवळ पाहिजे आणि मध्ये एखादा स्पॉट झाड मोठं झाड जर असेल तर तिथं पण मी करायला तयार आहे. तर फक्त आपल्याला काय पारंपरिक वेशभूषामध्ये आलं आणि कॅमेरा तर काय DSLR असणार आहे, त्यामुळं एवढा पाठीमागचा एवढा विषय येणार नाही. तरी पण माझी इच्छा आहे की मला ते दगडी बांधकाम आणि डोंगर असं मिळालं तर एक नंबर होऊन जाईल. आणि मॅडम म्हणजे 17 वेळा चेक करलात की छान दिसतात का नाही ते. मॅडम तुम्ही बघा, तुम्हाला काही गरज पण नाही असलं काय करायची एक्स्ट्रा, तुम्ही ऑलरेडी छान दिसताय. हां, कसं फील येईल माहिती आहे काय, ते कुठलं गाणं, करीनाचं गाणं कुठलं रे, कुठलं रे ते, ए इश्क हाय बैठे बिठाए जन्नत दिखाए क्यों रामा है. अगो बा अगो, सगळ्या स्टेप पण पाठ आहेत की मॅडमला आमच्या कॉलेजमध्ये आहे की नाही, करीना कपूर म्हणायचे मॅडमला सगळं, कारण करीना कपूर सारखा जाऊ थोडा तिचा फेस लुक आहे असं तिला वाटतं. मला तर सेम असं वाटतं, एखादी मस आणि ही सेम टिकटो. तर मित्रांनो, मला चेस्टात मारायला गेली आणि त्याचं ब्रेसलेट तुटलं. आई ग, वाईट वाटायला लागले ब्रेसलेट तुटलेलंच. कारण मी कसं मार खातच असतो आधीमध्ये, मला काय लागलं नाही लागलं काय चालते, जरा नवीन घेऊन देऊ. मला भारी आहे तुझं. हां, पुणे ते शंभर काढ तेवढा लय घालणार आहे ना, बघ की तुझ्यासारखाच आहे. कवा मी ऐकलं नाही की पुणे छान दिसायला, पुणे कसले हॉट दिसायला, आता बोलूच नकोस तू. नाही खरंच हॉट दिसायला असते. मी स्वतःला हे करते, बाद झालं हे नाही, पुणे खरंच छान दिसायला असते. तू गॉगलमध्ये कशी करीना कपूर, नाही पुणे तुझ्यासारखी करीना कपूर दिसते. पिल्या जाऊन येऊ काय, सांगितलेत सगळं लक्षात ठेव, अभ्यास कर, सगळ्यात महत्वाचं. हा, बाय पिलू. कुणीही येऊ दे, कुणीही, कळलं, लक्षात ठेवायचं. बाय पिलू, लवकर येतो. तर आता आमचं फायनली चाललेलं आहे ठिकाण बघायला. बघूया कसं मला तुझ्या ठिकाणी मिळते का, कारण जास्त फोटोशूट पण करायचं, त्यावेळेस म्हणजे एक दोन फोटोग्राफ झाला. खूप सो जवळच्या जवळ मिळेल. आता एक गणेशने एक सांगितलं आहे, घराजवळच एक पॉईंट आहे, बघून येतो. घराजवळ म्हणजे सांगितलं आहे. तर मित्रांनो, जयसिंगपूरच्या इथे एक रामलिंग म्हणून एक लोकेशन आहे, तिथं आम्ही आलो आहे आता बघायला पॉईंट तो. आणि आता पुढनं ट्रॅक्टर आलाय, साईडला घेतलं पाहिजे. रोड एवढा आहे आणि आम्ही आता थांबलोय साईडला. ट्रॅक्टर गेलाय, रोड मोकळा झालाय, आम्ही निघालोय. शांत वाट हेच आहे ना, हीच आहे. मी काय सारखं येतो रे, बघायचं आता. चुकल्यासारखं वाटायला लागलं रे, ते पण आहेत सोड. रहदारी चांगली की, अशी पुलावरनं बघितली की वाटत नाही इकडे एवढी रहदारी. आलंच की पॉईंट आला, माणसं आहे तिथं ठेवा. काय तर चुकीच्या रोड नाही ना आलं. नाही बरोबर. इकडे एक मंदिर आहे, तुला कुठं दिसाले हे काय मंदिर आहे, हे मंदिरच आहे रे. तरी म्हणलं मी इथं आल्यासारखं वाटलंय मला. इथे एक मंदिर आहे, तिथे मागं छोटं होतं, अजिबातच त्याला जागा नाही होती. इथे एक आता मंदिर आहे, इथे खाली गेला तरी चालते. इथं होय आहे की नाही, मिळते की चांगला, पण त्यांना परमिशन विचारायला पाहिजे. तसं नको रे, परमिशन. भारी आहे गणेश, झाड वगैरे सुंदर आहे. तर ही दीपमाळ जी आहे ती प्रत्येक मंदिराच्या बाहेर असते. आता हे क्वचितच बघायला मिळते. इथं पण एक छोटंसं मंदिर आहे, पण बघूया आता यांना कुठला पॉईंट सोयीस्कर वाटतं.
जर पाठीमाग असं डोंगराळ भाग पण पाहिजे. पण ते प्रॉपर होतं म्हणजे ते जे झाडाला काय म्हणतात ते कंपाऊंड असतं ते दगडीला ना ते होतं. ते परत पायऱ्या सगळ्या दगडी होत्या आणि दीपस्तंभ होता तिथं मोठा. त्यामुळे अगदी लोकेशन भारी येते. पण आता यांना काय कुठलं आवडते बघूया. दोघा तिघांच्या ह्याच्यानुसार ठरणार हे सगळं. मला तर आवडले हे लोक. म्हणजे तुम्हाला 11th आवरला किंवा पटकन जर करायचं असेल तर हे बेस्ट लोकेशन आहे. शांत लोकेशन आहे. रहदारी जरी असली तरी एकदम शांतता आहे. काय अशी गाड्यांची वर्दळ किंवा माणसांची वर्दळ अजिबात नाही आहे. चांगलं लोकेशन आहे. काय म्हणतोस? एक नंबर बोला. तू जे बोलतेस ते मला मी सहमत आहे त्याच्याशी. असायलाच पाहिजे. नसून तर चांगला. तेच घे. तर तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो? तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं. तर तुम्ही पण सांगा. आणि गणेशला कन्व्हिन्स करा की अरे बाबा हे लोकेशन आहे चांगलं. कशाला शोधत बसलायस? बायकोचं कधी तर ऐकत जा. असं म्हणत बायकोच ऐकतो गणेश. आता आम्ही चाललो हातकणंगलेकडं म्हणजे कोल्हापूरच्या दिशेने चाललोय. आता बघूया तिथं काय लोकेशन सापडतंय का. गणेश काय मला आज घरी लवकर नेणार नाही असं वाटतंय. आज त्यात मॅच आहे त्यामुळे मी दोन्हीकडे पण माझं पण अर्धा आहे. कारण आज संडे असल्यामुळे आजच आम्हाला लोकेशन बघायला पाहिजे. मला बोलून देशील मला बोलून. माझं होती की असं फुल स्टॉप गणेश म्हटलं की बोलायचं. बरं ठीक आहे चल. तर सगळं विसरले आहे मी. फुल स्टॉप गणेश. अरे लॉंग ड्राईव्हला ने म्हणत होतीस ना. मग आज दिवस आलाय तो. असं लॉंग ड्राईव्ह कामच झालं हे. नुसतंच बंगल्यात फिरायचं लॉंग ड्राईव्ह पाहिजे. बरं ठीक आहे. नेक्स्ट टाइम करू. त्याच्या हापूया गणेश इथं हे करूया. Next time, next time, असं next time. म्हटलं की कसं मग ते दोघांसाठी वेळ घालू. येस नेक्स्ट टाइम. तर आता आम्ही तमदलगेपर्यंत आलो होतो. तिथेपर्यंत बघितलंय आणि परत आता आम्ही परत रिटर्न चाललोय आम्ही. कारण आता ह्याच्या पुढे सगळे हायवेज लागणार आहे त्यामुळे काय भेटेल पण एक पॉईंट आहे तो जरा आज जो बघायचा विचार चाललाय. बघूया. इथनं तमदलगेचा ट्रेक चालू होतो. इथून वरती जायचं. कोथळीत तर पोचलोय आता. विचारायचं काय? फायनली आम्हाला रोड सापडलेला आहे. कचरा बाप रे बाप झाला इथं. आम्ही विचारत आलो होतो हरिपूरचा रोड म्हणजे पुलावरून आम्हाला जायचं होतं. आज एक गोष्ट कळाली मला मित्रांनो. पूनम रोड सांगत होते. पूनम सगळे सांगत होते की इकडे जायचं आणि तिचा तो कॉन्फिडन्स होता ना सलूट. कारण एक सुद्धा बरोबर नव्हती ती. मी म्हणत हा इकडंच काल गाडी आणि पुढे कोणाला विचार करताना म्हणत नाही ह्या साईडला जावा आणि तेच म्हणलं कॉन्फिडन्स बसायला. बाकी काय नाही. एकदा चालू रे गणेश समजून घ्यायचं जरा. घेतली की ते मला कळालं की नंतर नाही. इंटेलिजंट आय एम सो इंटेलिजंट. मित्रांनो नवीन झालेला पूल हाच आहे का? आम्हाला शंका आहे जरा. हे जुना दिसला काय पण म्हणून हा पूल नाहीये नवीन पूल आहे. चालल्या बघा फोटो काढण्यासाठी हावरी मला म्हणते गाडी घेऊन ये. मी तिथं पुलावर जाऊन पोज घेऊन बसते. हा जा हावरे. तर आता आमचं इथं फोटोशूट पण झालेलं आहे. म्हणजे आम्ही थांबून जरासं फोटोशूट केलंय. छान आहे इथलं क्लायमेट पण छान आहे. इथलं हे पण छान आहे सगळं. आणि इथं लोक पण बसतात संध्याकाळचे. छान वाटलं. गणेश आता येतोय मला घ्यायला पण मी नाही येणार. मी चालत येणार आहे. दरवेळीप्रमाणे मित्रांनो दरवेळीप्रमाणे पूनमचे 10-12 फोटो झाले असतील आणि माझ्या फक्त 1-2 फोटो झाले. एकच दोन मित्रांनो 1-2 फोटो झालेत गणेशचे. चला बसा मॅडम बसा. नाही बसणार मी. नाही बसणार. जाऊया ना तुम्हाला सोडून जाईल रागाच्या. तर आम्हाला फायनली 2च पॉईंट आवडलेत. आम्हाला बरेच किल्लो पण काय आवडले मी अशा जवळपास काय मिळालंच नाही. त्यामुळं 2च आम्ही पॉईंट सिलेक्ट केला. आता ह्यांनी त्यातलं कुठलं सिलेक्ट करतील ते करतील. तर ही नदी आहे आणि लोक बघा कशी निवांत बसलेली आहेत. तर आत्ताच आम्ही कमानीतून बाहेर पडलेलो आहे. मागे दिसत असेल कमान तुम्हाला. मग आता हा लगेच इथं गणेश हरिपूर लागतं. काय लगेच हरिपूर लागतं. हेच काय हरिपूर चालून चला. अरे हरिपूरच आहे हे बाळ. आई शपथ नाही कमान कशाची होती? हरिपूरचीच होती. पुणे असू देत चल करायला लय टेन्शन घेऊन डोक्याला ताण घेतो. कसं वाचू बनू? अरे पण हरिपूर मध्ये आलो कळालं का नाही तुला? का नाही कळालं? मी तुझी परीक्षा घेतली. बस मग मी 5 झालं ना 5 झालो मॅडम. पास. हा 100% मार्क आहे. बस थँक्यू. तर आता तिथं काम होतं म्हणून थांबलो होतो आणि आपले फॅन फॉलोअर भेटलेले आहेत परत एकदा. कुठून आहेत तुम्ही? आम्ही माधवनगरवरून आहे आणि तुमचे रील बघतो खूप छान असतं. आम्हाला आवडतं. माझे दोन्ही पण मुलं बघतो. नाव पण छान
गणपती मंदिरात आलोय. दर्शन घेऊनच जाऊया आता. हे दृश्य बघण्यासाठी संध्याकाळी लहान मुलं खूप आतुर असतात. हा बघायला आधी तरसवली. हो. हे फक्त त्यावेळेस असं गणपती बसतात ना त्यावेळेस चालू करायचं. छान केले पण. तर मित्रांनो आम्ही परफेक्ट टायमिंग मध्ये आलोय. इंडियाची मॅच चालू झालेली आहे. 4 ओव्हर झालेले आहेत. 54 रन आहेत आणि मॅडमने आमच्या सगळ्यांसाठी लस्सी घेतलेली आहे मस्तपैकी. आणि आम्ही येताना पार्सलच घेतलेत काय आम्हाला, कारण मॅडमना कधी कुठल्याही परिस्थितीत मॅच बघायची होती. त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये गेलो नाही, डायरेक्ट पार्सल घेऊन घरी आलो. तर आता मस्तपैकी भात पण लावत आहे मॅम. भात लावणार आणि डायरेक्ट जेवायला घेत जेवण करत करत मॅचचा आनंद घेणार. घे सगळ्यांना दे. हा सगळे पिंकच आहेत. स्ट्रॉ हवे त्यात पण असते आणि पिंक मधनं वेगळे येते आणि ब्ल्यू मधनं वेगळे येते काय. मग स्ट्रॉ दे. पुण्या कुठे ठेवू तुझा. हे मला मस्तपैकी माझ्याकडे 6 अभिषेक शर्माने 6 मारला. तर मित्रांनो मॅच आज कडक झाल्या. माझ्यामध्ये वन साइड गेले सोडा. आणि टीम इंडिया कॉंग्रॅच्युलेशन आणि आपल्या सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल. आणि हा आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवतोय. परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. चलो बाय बाय, गुड नाईट. थांबा आमची चुटकी चुकल्या नाहीतर ते तिचं असते एक्स्ट्रा. चलो चलो बाय.